नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आणि विषय आहे अभियांत्रिकी चित्रकला. या विषयामधील तुल्य प्रतिमा देखावा आपण या भागामध्ये पाहणार आहोत. समोरील देखावा आणि वरील देखाव्यावरून आपल्याला हा वरील देखावा आहे आणि हा समोरील देखावा आहे. या दोन देखाव्यावरून आपल्याला तुल्य प्रतिमा देखावा कसा काढायचा आहे ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत. लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा काढण्यासाठी प्रश्न असा दिला असेल, खाली दिलेल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा देखावा तयार करा. ओ हा आरंभबिंदू घ्या आणि प्रश्नामध्ये असे दोन देखावे दिले असतील, वरील देखावा आणि समोरील देखावा, किंवा समोरील देखावा आणि बाजूचा देखावा, किंवा काही वेळेस तीनही देखावे दिलेले असतील. या प्रश्नामध्ये आपल्याला वरील देखावा टॉप व्ह्यू आणि समोरील देखावा फ्रंट व्ह्यू दिलेले आहेत आणि या दोन देखाव्यावरून आपल्याला तुल्य प्रतिमा देखावा तयार करायचा आहे. त्यासाठी ओ हा आरंभ बिंदू घ्या असं प्रश्नामध्ये सांगितलेलं असतं आणि ओ बिंदू इथं दिलेला आहे. समोरील देखाव्याच्या डाव्या कोपऱ्यात किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये ओ हा बिंदू दिलेला असेल आणि या ओ बिंदूपासूनच आपल्याला तुल्य प्रतिमा देखावा करण्यासाठी सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपण एक आडवी रेषा घेऊन त्याच्यावर हा इथं आरंभ बिंदू घेतलेला आहे आणि आरंभ बिंदूवर त्या मार्किंग केलेल्या बिंदूवर कोन मापक ठेवून आपल्याला 3 अक्ष काढावे लागतील. सुरुवातीला 3 अक्ष उजवीकडून 30 अंश, 90 अंश आणि डावीकडून 30 अंश असं 3 विविध कोणामध्ये आपल्याला या अशा अक्षाच्या रेषा काढून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला हे काम सर्व फिक्कट ठेवा. जेव्हा तुल्य प्रतिमा देखावा पूर्ण होईल तेव्हाच रेषा ठळक करायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे पहा, हा अक्ष 30 अंशात, हा अक्ष 30 अंशात आणि 90 अंशामध्ये. इथं हा आरंभ बिंदू असेल आपला. वस्तूचा हा कोपरा म्हणजेच देखाव्यातील हा दाखवलेला कोपरा किंवा हा कोपरा असतो. या 3 अक्षावर जी वस्तू तयार होणार आहे, जो तुल्य प्रतिमा देखावा तयार होणार आहे, त्या देखाव्याची 3 मापं आपल्याला या रेषावर टाकायची आहेत, अक्षावर टाकायची आहेत. ती कशी टाकायची पहा. नेहमी ओ पासून उजवीकडचा अक्ष, डावीकडचा अक्ष हे थोडंसं लक्षात घेऊन इथंही आपल्याला माप घेता येईल. पहा, कोणतीही वस्तू म्हणलं की लांबी, रुंदी आणि उंची असे आपण 3 मापं गृहीत धरूया. तर समोरील देखाव्यामध्ये ओ हा आरंभ बिंदू इथं दिलेला असताना हे जे आडवं माप आहे, हे आडवं माप आपण लांबी समजू आपण, आणि ही लांबी ओच्या म्हणजे आरंभ बिंदूच्या उजव्या बाजूला आहे. म्हणून ओच्या उजव्या बाजूच्या अक्षावर ही लांबी टाकायची. तर ही लांबी इथं किती दिलेली आहे पहा. इथं देखाव्यात आपल्याला हे माप दिसेल 50. म्हणून ओ पासून उजवीकडच्या अक्षावर 50 मिलीमीटर अंतर टाकायचं आहे. त्यानंतर मधल्या रेषेवर म्हणजेच मधल्या अक्षावर नेहमी वस्तूची उंची टाकायची आणि उंची नेहमी समोरील देखाव्यात दिसते. तर ही उंची एकूण उंची टाकायची. ही एकूण उंची होईल पहा 30 आणि 30 60, म्हणजे मधल्या अक्षावर 60 मिलीमीटर अंतर टाकायचं आहे. त्यानंतर राहिलेल्या अक्षावर वस्तूची रुंदी समजू आपण आणि रुंदी आपण वरील देखाव्याच्या ह्या उभ्या मापाला रुंदी म्हणायला हरकत नाही, कारण ही लांबी झाली, ही उंची झाली, म्हणजेच वरील देखाव्याचं हे जे अंतर आहे, माप आहे, ही झाली त्या वस्तूची रुंदी आणि हे माप नेहमी अक्षावर, डाव्या अक्षावर टाकायचं आहे. ते आहे 20 30 50 आणि 20 70, म्हणजे 70 मिलीमीटर अंतर उजव्या अक्षावर टाकूया आपण. आयसोमेट्रिक देखावा म्हणजेच तुल्य प्रतिमा देखावा तयार करताना आपण सेट स्क्वेअरवरची मापं टाकलेली आहेत, कारण हे
आयसोमेट्रिक ड्रॉइंग आहे आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन जर काढायचं असेल तर मात्र तुल्य प्रतिमा प्रमाणपट्टी तयार करावी लागते. तर तुल्य प्रतिमा देखावा आयसोमेट्रिक आपण ड्रॉइंग काढतो इथं, तर हे ड्रॉइंग काढताना बॉक्स मेथड म्हणजेच पेटी पद्धत वापरायची आहे. तर ही जी 3 मापं आहेत, हे पहा, हे 3 मापं, ह्या 3 मापांपासून आपण एक पेटी तयार करायची आहे. सुरुवातीला आपण या उजव्या अक्षाला समांतर या बिंदूमधून एक समांतर रेषा घ्यायची आहे. म्हणून 30 अंशाचा हा जो सेट स्क्वेअर आहे तो नेहमी आपण रेषा काढायला वापरूया. आणि 45 अंशाचा जो सेट स्क्वेअर आहे हा आधार देण्यासाठी वापरूया. पहा, सुरुवातीला हा सेट स्क्वेअर असा या रेषेला तंतोतंत मिळवा आणि आधार म्हणून या ठिकाणी हा सेट स्क्वेअर इथं उजव्या बाजूला ठेवायचा आहे. सरकवत हा सेट स्क्वेअर या उंचीच्या बिंदूपर्यंत चला आणि एक फिकट रेषा घ्या. त्याच्यानंतर डावीकडच्या अक्षाला सेट स्क्वेअर मिळवूया. पहा, आणि याला आधार म्हणून डाव्या बाजूला हा 45 अंशाचा सेट स्क्वेअर मिळवायचा. सेट स्क्वेअर सरकवत न्यायचा आणि उंचीच्या या बिंदूमधून आपण डावीकडे एक अशी रेषा घेऊया. पहा, हे अंतर आपण 50 टाकलेलं होतं, म्हणजे हे 50, म्हणून आपण काय करूया, इथंही 50 अंतर टाकूया आणि हे 2 बिंदू जोडू आपण अशा पद्धतीनं. त्याच पद्धतीनं डाव्या अक्षावर आपण रुंदी हे 70 टाकलेली होती. समांतर काढलेल्या रेषेवर ही 70 टाकूया आणि हे 2 बिंदू जोडूया. हे पहा, अशा पद्धतीनं. तर इथं हा जर वस्तूचा कोपरा आपण गृहीत धरलं तर 2 पृष्ठभाग वस्तूचे तयार झाले. हा वरील पृष्ठभाग तयार करायचा असेल तर या रेषेला समांतर म्हणजे उजव्या अक्षाला समांतर या बिंदूमधून आपल्याला एक रेषा अशी काढावी लागेल आणि डाव्या अक्षाला समांतर या बिंदूतून रेषा आपल्याला अशी काढावी लागेल. त्यासाठी आपण एक एक रेषा काढूया. पहा, नेहमी समांतर रेषा काढताना मूळ अक्षाला सेट स्क्वेअर ठेवत चला, म्हणजे कमीत कमी चुका होण्याची शक्यता राहते. त्याच पद्धतीनं इथं डाव्या अक्षाला समांतर सेट स्क्वेअर मिळवायचा आणि या मार्किंगमधून या बिंदूमधून एक अशी रेषा घ्यायची आहे, म्हणजे पेटी तयार होईल. अनावश्यक जर रेषा पुसल्या तर बऱ्यापैकी आपल्याला वस्तूचं म्हणजेच स्वरूप, त्याची कल्पना येण्यास मदत होते. तर पहा, इथं 1, 2 आणि 3 असा पृष्ठभाग दिसतोय आपल्याला. हा जो पृष्ठभाग आहे हा समोरील देखाव्यातला आहे, हा पृष्ठभाग आहे वरील देखाव्यातला. तर याच्या आधारे आपल्याला वस्तूचा हा तुल्य प्रतिमा देखावा तयार करायचा आहे. प्रथम आपण समोरील देखाव्यामध्ये जे चित्र तयार होते, जेवढ्या या वस्तू रेषा असतील तेवढ्या कडा या ठिकाणी असतात. तुटक रेषा असतील तर न दिसणारे कोपरे किंवा कडा असतात. आपण समोरील देखाव्यामधील हे जे चित्र आहे ते आहे असे इथं तयार करूया. हे पहा, ओ पासून ही जी कडा आहे ती इथं तयार झालेलीच आहे. त्यानंतर वरती 60 मिलीमीटर अंतरावर जाणारी ही कडा तयार झालेली आहे. हे जे अंतर आहे हे अंतर आपण इथं या रेषेवर टाकूया. हे अंतर इथं आपल्याला 20 आहे, म्हणून हे पहा 20 मिलीमीटर अंतर आपण इथं टाकूया. त्यानंतर ही तिरकस रेषा काढण्यापूर्वी ही रेषा हे माप आपण अगोदर टाकूया. ओ पासून वरच्या बाजूला 30, म्हणून इथं 30 मिलीमीटर अंतरावर मार्किंग करूया. आणि हे जर 2 बिंदू जोडले आपण तर अशा पद्धतीनं समोरील देखाव्याचे जे चित्र आहे ते आपल्याला इथं तयार झाल्यासारखं दिसेल. पहा, वस्तूचा नेहमी या पृष्ठभागाला जो आकार आहे
त्याच पद्धतीनं जो पाठीमागचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचाही आकार तो तसाच असणार आहे. म्हणून हे जे अंतर आपण टाकलं तेच अंतर इथं टाकूया आणि इथं टाकूया. म्हणजे इथून 20 आणि इथून 30 मिलीमीटर अंतर टाकायचं आहे. 20 मिलीमीटरवर मार्किंग करायची, इथून 30 मिलीमीटर अंतरावर मार्किंग करायची आणि हे दोन बिंदू जोडून घेऊया. त्यानंतर हे दोन बिंदू जर जोडले तर तुम्हाला हा कोपरा म्हणजेच ही कडा तयार झाल्यासारखी दिसेल. पहा या पद्धतीनं. त्यानंतर आता इथं ही जी तिरकस कडा आहे इथंही तिरकस कडा आहे म्हणजे हा पूर्ण पृष्ठभाग तिरका आहे. परंतु इथं हा जो पृष्ठभाग आहे हा वरील देखाव्यात पाहत असताना इथं आपल्याला अशी खाच दिसते आणि ही खाच तयार झाल्यामुळं हा जो कोपरा आहे हा कोपरा समोरील देखाव्यात दिसत नसल्यामुळं इथं आपण तुटक रेषेच्या साह्यानं दाखवलेला आहे. तर हे लंबांतर 20 मिलीमीटर अंतर आहे. पहा तर आपण हे पहा हे तयार करण्यासाठी तात्पुरते हे दोन बिंदू आपण इथं जोडूया. हे जे 20 मिलीमीटर अंतर आहे हे या रेषेवरचं अंतर नाही. तर बऱ्याच वेळेला आपण इथून हे 20 मिलीमीटर अंतर टाकतो परंतु वरून पाहत असताना 20 मिलीमीटर अंतर दिसते. म्हणून हे अंतर जे 20 आहे ते या अक्षावर आपल्याला टाकावं लागेल. पहा म्हणजे अशा पद्धतीनं हे 20 मिलीमीटर अंतर इथं येते. त्याच पद्धतीनं इथंही टाकून घ्या हे 20 मिलीमीटर अंतर. आणि हे 20 मिलीमीटर अंतर जे आहे ते या तिरकस रेषेवर कसं आपल्याला मिळवायचं त्यासाठी या उभ्या अक्षाला समांतर इथून एक जर रेषा घेतली तर इथं येईल ते. म्हणून उभ्या अक्षाला हा सेट स्क्वेअर इथं मिळवा. दुसरा आधार म्हणून वरती ठेवा. पहा सरकवत उजवीकडे चला. जे 20 ला मार्किंग केलेलं आहे तिथून अतिशय कृती रेषा खाली घ्या इथपर्यंत म्हणजे या तिरप्या रेषेपर्यंत. त्याच पद्धतीनं सेट स्क्वेअर डावीकडे सरकवत चला आणि जे 20 मिलीमीटर आपण अंतर टाकलं होतं तिथूनही अशी कृती रेषा घ्या. जर आपण हे बिंदू जर जोडले आपण फिक्कट जोडा हे तर या रेषेवर ही कडा असणार आहे. तर हे जे अंतर आहे हे 20 आणि 30 खाचेचं माप जे आहे ते 30 आहे. म्हणून आपण या बाजूकडून 20 आणि या बाजूकडून 20 त्याच पद्धतीने या रेषेवर जर टाकलं तर आपल्याला त्या खाचेची कल्पना येईल. हे पहा 20 टाकलं हे आणि या बाजूकडून ही 20 टाका. त्याच पद्धतीने या रेषेवर सुद्धा 20 टाकायचं आहे कारण हे जे बिंदू आहे ते या ठिकाणचे कोपरे आहेत. पहा त्यानंतर इकडूनही 20 टाका आणि हे दोन बिंदू आपण जर समोरासमोरचे जोडले तात्पुरतं फिक्कट जोडा तर अशा पद्धतीने इथं कुठेतरी खाच आहे अशी थोडीशी कल्पना आता आपल्याला येते. ज्या पद्धतीनं इथं कोणतीही रेषा नाही या अर्थाने हा पोकळ भाग असणार आहे. म्हणून हे जे मार्किंग आहे हे बिंदू आहेत हे असेच आपल्याला खाली घ्यायचे आहेत. म्हणून या रेषेवर सुद्धा 20 मिलीमीटर अंतर मार्किंग करून ही जी पद्धत आहे अतिशय सोपी पद्धत आहे. कारण तुल्य प्रतिमा प्रोजेक्शन करताना किंवा आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काढताना तुल्य प्रतिमा प्रमाणपट्टीवरची मापं घेऊन ही आपल्याला आकृती काढावी लागते. आपण तुल्य प्रतिमा देखावा ड्रॉइंग काढतोय, आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढतोय म्हणून सेट स्क्वेअरच्या मापानं आपण डायरेक्ट काढतोय. पहा इथं जर या खाचेच्या या 3 रेषा अशा ठळक केल्या तर तुमच्या लक्षात येईल की इथं एक वरून दिसणारी अशी खाच आहे. पहा तर इथे जे 2 कोपरे तयार झाले तो त्यापैकी हा कोपरा आपल्याला या तुल्य प्रतिमा देखाव्यामध्ये दिसणार नाही मात्र हा दिसेल. आणि जे कोपरे आहेत उभे सरळ हे सर्व उभ्या अशा कडांना समांतर असतात. म्हणून आपण या उभ्या अक्षाला समांतर या बिंदूमधून एक रेषा घेऊया. म्हणून हा सेट स्क्वेअर मी प्रथम उभ्या अक्षाला मिळवला
आणि दुसरा सेट स्क्वेअर आधार म्हणून दिला. सेट स्क्वेअर असा डावीकडे सरकवत जायचा आहे आणि या कोपऱ्यामधून अतिशय एक फिक्कट रेषा खाली घ्यायची आहे. ज्या पद्धतीनं या कोपऱ्यापासून अशा आडव्या रेषा आहेत, या कोपऱ्यापासून सुद्धा आडवी एक कडा आहे, या कोपऱ्यापासून सुद्धा आडवी कडा आहे, या कोपऱ्यापासून सुद्धा न दिसणारी पलीकडची कडा आहे. तर फक्त ही आपल्याला कडा इथं दिसते आणि ती कडा उजव्या अक्षाला समांतर असणार आहे. म्हणून उजव्या अक्षाला सेट स्क्वेअर समांतर धरून हा 2 सेट स्क्वेअरच्या साह्यानं इथं आपण ही कडा इथपर्यंत काढूया. पहा, आणि इथं जो कोपरा तयार झाला तिथून डाव्या अक्षाला समांतर असणारी कडा असणार आहे, म्हणजे यासारखी. म्हणून डाव्या अक्षाला सेट स्क्वेअर मिळवला आणि या कोपऱ्यामधून एक रेषा अशी इथं काढायची आहे. तर अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं आपण आयसोमेट्रिक देखावा तयार केलेला आहे. जर आपण ठळक केला तर आपल्याला नक्की लक्षात येईल की वस्तू कशी आहे नेमकी. पहा, तर अशा पद्धतीनं सर्व रेषा ठळक करा. ज्या कृती रेषा आहेत त्या रेषा खोडू नका, मात्र ठळक करू नका. ठळक करताना नेहमी सुरुवातीला उभ्या रेषा ठळक करत चला, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये ड्रॉइंग पूर्ण होईल. सर्व मुख्य कडा वस्तूच्या अशा पद्धतीने ठळक केलेल्या आहेत आणि यानंतर मात्र आपल्याला वस्तूचं खरं स्वरूप लक्षात येईल. त्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला प्रत्येक वस्तूचं माप समजण्यासाठी माप देणं आवश्यक आहे. म्हणून अशा पद्धतीनं माप देऊया आपण. कारण रेषाकाम, नावं देणं, मापं देणं याला काही ठराविक गुण असतात आणि ते गुण आपल्याला सहजासहजी मिळवायचे असतील तर रेषाकाम चांगलं करा. ही माप रेषा 5 मिलीमीटर अंदाजे अंतरावरनं घ्यायची, म्हणजे दिसायला ही आरेखन व्यवस्थित दिसेल. हे या पद्धतीनं पहा. आता जर आपण या दिशेनं जर वस्तू पाहिली तर आपल्याला हा असा आकार इथं समोरील देखाव्यात दिसतोय आणि इकडून पाहत असताना जशी इथं एक हा कोपरा तयार झालेला आहे खाचेचा, त्याच पद्धतीने इथूनही तो कोपरा असणार आहे. परंतु या बाजूनं म्हणजे समोरील देखाव्यात मध्ये पाहत असताना दिसत नाही, म्हणून तर तुटक रेषा इथं आलेली आहे. आणि वरून पाहत असताना पहा, हा आकार जो आहे जरी तिरका दिसत असेल तरी सुद्धा वरून पाहताना आपल्याला असा सरळ असल्यासारखा भास होईल. आणि ही जी कडा आहे या ठिकाणची कडा, ती या ठिकाणची कडा आहे. तर अशा पद्धतीनं आयसोमेट्रिक देखावा तयार झालेला आहे. माप दिल्यानंतर पहा, हे एकूण माप आपलं 50 आहे. इथं 50 लिहा. उंची या ठिकाणी 60 आहे, म्हणून इथं मी 60 लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने हे अंतर 20 आहे, म्हणजे ही कडा 20. आणि इथं हे पहा, हे 20 आहे. हे जे अंतर आहे हे 30 आहे आणि हे 20. अतिशय लहान असे बाण दाखवा. अशा पद्धतीनं आयसोमेट्रिक
ड्रॉइंग तयार झालेलं आहे आणि बोर्ड परीक्षेला हे 10 मार्काला विचारलं जातं. धन्यवाद.